बंद घर. टिंबले कुटुंब उन्हाळ्यात 4 दिवसांच्या जोडून आलेल्या सुट्टीत घर बंद करून गावी गेले. हे मागे सांगितलंच. ते गावी गेले म्हणण्यापेक्षा गावोगावी गेले असं म्हणणंच बरोबर. कारण मिसेस टिंबले डहाणूला, मिस्टर टिंबले पन्हाळ्याला, मनाली टिंबले लोणावळ्याला आणि मनोज चिपळूणला असे हवापालट करण्यासाठी गावोगावी पांगले. टिंबलेनी जाताना मला जरा घराकडे लक्ष ठेवा असं सांगितलं. म्हणून मीही सकाळी एकदा, संध्याकाळी एकदा आणि झोपण्यापूर्वी एकदा रात्री त्यांच्या घराकडे बारकाईनं लक्ष द्यायचं असं ठरवून टाकलं होतं. पण मग कळलं की त्यांनी तसा आणखी 4-6 लोकांना सांगून ठेवलंय. देसाईंना स्वयंपाकघराच्या वरच्या तावदानाची काच फुटली होती, तिथून कबुतर आत जात नाही ना, हे पाहायला सांगितलं होतं. सावंतांच्या मुलांना मांजरं आत जातायत का, त्यावर लक्ष ठेवा असं बजावलं होतं. मोहिलेंच्या घरच्यांकडे पेपरवाल्यांनी लावलेले रोजचे पेपर्स काढून जपून ठेवायचं काम होतं. भोरकेंच्या घरी मात्र त्यांनी चावी ठेवली होती. भोरकेंच्या राजूनं रोज दार उघडून गड्याकडून घर स्वच्छ करून घेऊन पुन्हा बंद करायचं अशी ड्युटी लावली होती. 4 दिवसांसाठीच बाहेर जाताना एवढं व्यवस्थित प्लॅनिंग करून जाणाऱ्या टिंबलेबद्दल सर्वांनाच आदर वाटला. टिंबले गेले त्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटे टिंबलेंच्या घराकडे लक्ष ठेवण्यासाठी मी नजर टाकली तर बेडरूमची एक खिडकी उघडी दिसली. बरं, चुकून उघडी राहिली म्हणावं तर आत कोणीतरी माणूस आळस देण्याच्या पोजमध्ये असल्याचं अंधुक दिसलं. टिंबले परत आले, पन्हाळ्याला गेलेच नाहीत असं होणं शक्य नव्हतं. टिंबलेनी रिझर्वेशन आधीच करून ठेवलं होतं. त्यांचे बेत कधीच फिसकटत नाहीत. मग दिवसभर खिडकी बंद राहिली. पुन्हा रात्री पाहतो तर उघडलेलीच. आत मंद उजेडही पटकन दिसून विझला. काडी पेटवून विझावी तसा. मी चपला घालून उतरलो. देसाईंकडे चौकशी केली. ते म्हणाले, मला फक्त कबुतरांकडे लक्ष ठेवायला सांगितलं आहे. सावंतांनी, मांजरं नाहीत ना, मग झालं तर, अशी समजूत घातली. पण तिसऱ्या दिवशी मात्र सगळीकडे कुजबूज सुरू झाली. टिंबलेंच्या घरात माणसांचा वावर जाणवत होता. तोही उघडपणे नाही, चोरून. भोरकेंच्या राजूकडून चावी घेऊन आत जायचं ठरलं. कारण आमच्या कोण रे, आत कोणी आहे का, अंदर कौन है भाई वगैरे प्रश्नांना आतून काहीच रिस्पॉन्स नव्हता. तरुण मंडळी पुढे सरसावली. राजू चावी द्यायला तयार होईना तेव्हा हळूहळू प्रकार लक्षात आला आणि प्रकरणाला वाचा फुटली. राजूने टिंबलेंच्या गैरहजेरीत एकूण मुंबईतली जागेची टंचाई लक्षात घेऊन आपल्या काही गरजू मित्रांना झोपायला जागा दिली होती. एकूण 8-9 जण झोपायचे म्हणे, फुकट की भाडं देऊन, ते कळलं नाही. आता टिंबलेंना तोंड द्यायला नको म्हणून अख्खी भोरके फॅमिली तडकाफडकी गावाला निघून गेली आहे. सुट्टीत गावी गेलेल्या कुटुंबांच्या घराचा हा असा उपयोग होऊ शकतो हे कळल्यापासून काही जण भोरकेंच्या दाराच्या कुलुपाचा अंदाज घेत आहेत. धन्यवाद.